हाय. आजचा दिवस दुसरा मार्केटिंगचा कुठला स्कूल कनेक्ट इंडिया ह्या प्रोजेक्टसाठीचा. आता साधारण 5 वाजल्यापासून सकाळी 8:30-9पर्यंत मी माझं काम करतो ऑफिसचं. त्याच्यामध्ये बेसिकली 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट ही आहे की मी एक नवीन पॉवरपॉईंटचं सॉफ्टवेअर शिकतो आहे, त्यासाठी 1 तास आहे. आणि त्याच्यानंतर जे मी काही स्वतःचं CMSचं टूल डेव्हलप केलेलं आहे त्यासाठी 1 तास मी प्रॅक्टिस करतो. जसं 2 तास सकाळचे झाले की मी सकाळी मार्केटिंगला बाहेर पडायचं, हे माझं शेड्यूल आहे. आता मार्केटिंगला बाहेर पडल्यावरती हा प्रश्न आहे माझ्याकडं की एक्झॅक्टली कुणाला भेटायचं, कधी भेटायचं, कसं भेटायचं, ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासमोर सध्या उभ्या आहेत. आता हा प्रॉब्लेम येतो आहे का? कारण स्कूल्सचे जी काही ॲथॉरिटी आहे ती आपल्याला डायरेक्टली भेटत नाही. आणि प्रिन्सिपल सर, बाकीचे जे लोक असतात ते डिसिजन मेकर्स नसतात. त्यांना जरी भेटलो तरी त्यांना डिसिजन घेण्याची ॲथॉरिटी नसते. पहिल्यांदा मला कुठला तरी, कारण डायरेक्टली प्रिन्सिपल आणि चेअरमन सरांना भेटण्यासाठी त्यांची ओळखही लागतील. आणि जरी ओळख असली तरी त्यांना तेवढं सहज साध्य पद्धतीने आपल्याला भेटता येत नाही. मग सध्याचा प्रॉब्लेम हा आहे की प्रत्येक शाळेमध्ये आपल्याला कुणाची ते ओळख काढायला लागेल. ओळख काढून झाल्यानंतरनं मग एकेका माणसाला आपल्याला भेटायला लागेल. असं करत करतच आपल्याला पुढं जायला लागेल. कारण विदाऊट असं करता हा प्रोजेक्ट कशा पद्धतीनं रन करायचा हा माझ्यासमोर प्रश्न आहे. आणि हा प्रामाणिक प्रश्न आहे. म्हणजे मी 9ला बाहेर पडलो होते, मला दिवसभर काम करायचं आहे. मला 1ही मिनिटाची विश्रांती जरी नाही मिळाली तरी चालतं आहे. मला दिवसभर काम करायचं आहे. पण काम करण्यासाठी जे काही फिरायचं आहे त्यासाठी पण मी रेडी आहे. पण एक्झॅक्टली कुणाला भेटायचं आहे, दिवसभरामध्ये जास्तीत जास्त एखाद दुसरी अपॉइंटमेंट मिळते, जर ती पण मिळाली तर मग असं आपल्याला करून चालणार नाही आहे. पण मला माहिती आहे की हे देखील टेम्पररी आहे. का माहिती आहे काय? हा आत्ताचा दुसरा दिवस आहे. पहिले 30 दिवस गेल्याशिवाय आपल्याला एक्झॅक्टली काय करायचं आहे, कसं करायचं आहे, ह्या गोष्टी समजणारच नाही आहेत. काही दिवस वाया जातील. आणि म्हणूनच मी स्वतःला 100 दिवसांचं टार्गेट हे घालूनच घेतले की काही जरी झालं तरी पहिले 100 दिवस कुठल्याही पद्धतीच्या अपेक्षा न ठेवता फक्त जाणे आणि काम करणे. एकेका थोड्या दिवसांनी आपले ॲटोमॅटिकली कॉन्टॅक्ट जनरेट व्हायला लागतील, आपल्याला भेटीगाठी मिळायला लागतील, आपल्याला अपॉइंटमेंट्स मिळायला लागतील, आपल्याला ट्रॅव्हलिंग करायला लागेल. पण तो देखील एक एक्सपिरियन्स असेल. आयुष्यातला प्रत्येक एक्सपिरियन्स घ्यायला मी सध्या तयार आहे. कुठल्याही पद्धतीने मी मागं फिरणार नाही आहे. कारण मला हे माहिती आहे की ही माझी आयुष्यातली शेवटची परीक्षा आहे. ही मी जर पास झालो तर मग मला कोणीही थांबवू शकत नाही.